काल जी राजू थटेला जी मारहाण झालेली आहे, तर यामध्ये त्या राजू थटेचं मी बिलकुल समर्थन करणार नाही. याचं कारण असं आहे, समाजालाही सांगतो, कारण की हा जो वर्गीकरणाचा विषय चालू आहे, तर यामध्ये हा बौद्ध आणि मातंग समाज यांच्यात भांडण बिलकुलच नाही. त्यांची जी मागणी आहे ती संविधानिकरित्या आहे आणि ते त्यांची मागणी करतायत आणि आपल्याला मान्य नाही वर्गीकरण, हा विषय आहे. पण हा जो राजू थाटे आहे, याचं तुम्ही सोशल मीडियाचं अकाउंट बघा. अहो बिलकुल तो असं महापुरुषांचा अपमान करतो. तो काय म्हणतो, तो आज आपण मायबापाचा अपमान सहन करत नाहीत, महापुरुषाचा कसा करणार. नेहमी त्याने मातंग समाजाला डिवसण्याचं काम केलंय. तुम्ही बघा, तो कोणत्याही रीसला गाणं टाकतो, बांगो 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 मांगो मांगो मांगो. काय गरज आहे टाकण्याची? हा बैल मुझे मार. तो काय सांगतो, अण्णा भाऊ फक्त 1.5 दिवस शाळा शिकलेले, कोण अण्णा भाऊ, कोण लहू. अहो अण्णा भाऊनं 34 कादंबऱ्या लिहिल्या, 7 प्रवास वर्णन लिहिली. त्यांची फकीरा ही कादंबरी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली. आणि अण्णाभाऊनं समाजाला सांगितले, जग बदल घालून घाव माझं सांगून गेले भीमराव. आणि त्यांच्याबद्दल तो असं बोलतो, कोण लहू. लहुजीचा इतिहास वाचलाय का? करू द्या ना, कोणत्याही संघटने, मग हिंदुत्ववादी संघटना असेल, करू द्या त्यांच्यासोबत काम, काय अडचण आहे. पण ज्या वेळेस महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम करत होते, त्यावेळेस जो मनुवादी समाज आहे तो त्यांना चिखल फेकत होता, दगड फेकत होता, अशी मारहाण करत होता. तर त्यावेळेस लहुजी साळवेंनी त्यांचं संरक्षण केलं. आहेत ना, महापुरुष आहेत. महात्मा फुलेंना त्यांनी दानपट्टा शिकवला. अहो त्यांचं आहे ना, योगदान आहे ना. तुझं काय योगदान आहे? आणि तू असं दुसऱ्यांच्या महापुरुषाबद्दल बोलतो. ते आपलेच महापुरुष आहेत ना. हा, महापुरुषाबद्दल असं नाही बोललं पाहिजे. हे जे तू केलंय, हे तुझ्या कृतीमुळं, वर्तनामुळं तू मार खाल्लेला आहे. आणि मग आता याच्यात समाजाला कुठून मध्ये आणायचं? समाजाने बिलकुल याचं समर्थन करू नका. हे समाजामध्ये तेढ निर्माण करतोय, भांडण लावतोय. मी पोलीस प्रशासनाला बी सांगतो, जे कोणी असे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत, जे असे भाषणं करत आहेत, मग मातंग समाजाचे असो का बौद्ध समाजाचे असो, त्यांच्या गुन्हे दाखल करा. त्यांना चांगली समज द्या की यापुढे कुणी असं केलं नाही पाहिजे. यामुळे हे वाद वाढत चाललेला आहे, हे वाद संपत नाहीये. आणि हे जे त्याला जे मारले, हे त्याच्या कृतीमुळे मारले. याच्यात समाजाला इन्व्हॉल्व करूच नका आणि समाजाने त्याला सपोर्ट करूच नका. त्याचं एकदा तुम्ही सोशल मीडियाचं अकाउंट चेक करा. अकाउंट चेक केल्यावर तुम्हाला कळेल. विनाकारण वाद चिघळायचा. हे बाबासाहेबाचे असे भीमसैनिक असणार का? कोणते विचार बाबासाहेबाचे? महापुरुषांचा, इतर महापुरुषांचा अपमान करायचा. हे जे महापुरुषांचा अपमान करणारे जे लोक असतात, हे आंबेडकरवादी नसतात. हे भांडणं लावण्याचं काम करतात. हे समाजकंटक असतात. हे आपण वेळीच ओळखलं पाहिजे. त्याच्यामुळं कोणताही वाद वाढू नका. आणि हे याच्यामुळे सांगायलो की आता स्टेटस काही जणांचे बघायला लागलो की बाबा याच्यापेक्षा भारी उत्तर भेटेल. त्याला मार कशामुळं मारलाय हे आधी तपासा. तुम्ही त्याची शहानिशा करा. विनाकारण कोणी येडं नाही हो मारायला. आपण मायबापाचा अपमान सहन करत नाही. आ बैल मुझे मार अशी गत झाली त्याची, आणि तेच झाले त्याच्यासोबत. जय भीम.